आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री परिषदेची महत्त्वाची बैठक ही लवकरच सुरू होते। भाजपच्या मुख्यालयात भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात पोहोचतील। जेपी नड्डा, राजनाथ सिंग आणि अमित शहा यांच्यासह सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत। लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच सभा असणार आहे। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यांच्या योजनांचं सादरीकरण करतील, तर केंद्र सरकारची धोरणं प्रभावीपणे कशी राबवता येतील यावर यावेळी चर्चाही केली जाईल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आपण पाहतोय भाजप मुख्यालयात अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री परिषदेची महत्त्वाची बैठक सुरू होते। या बैठकीत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते, संपूर्ण तपशील द्याल? बिल्कुल, खरं तर ही बैठक महत्त्वाची यासाठी आहे कारण भाजप शासित सर्वच राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला असणार आहेत। आणि या बैठकीमध्ये आपापल्या राज्यामध्ये कोणकोणत्या केंद्राच्या योजना राबवलेल्या आहेत, फ्लॅगशिप प्रोग्राम कोणकोणते राबवण्यात आलेले आहेत, ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत की नाहीत याचा आढावा घेतला जाईल। त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेण्यासाठी मध्यंतरी बैठका झाल्या होत्या। त्या संदर्भात सुद्धा एक अहवाल सादर केला जाणार आहे आणि त्यानुसार पुढची पावलं टाकली जातील। त्यामुळं मिशन पुढचं जे आहे ते प्रत्येक राज्यामध्ये आणि आता पुढच्या राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत ते म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हरियाणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत आणि बिहारमध्ये आहेत। त्या दृष्टीनं महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहार हे मुख्य लक्ष असणार आहे भाजपचं। आणि त्यानुसार कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत, सध्या परिस्थिती काय आहे आणि कोणत्या सुधारणा करणं गरजेचं आहे यावर सुद्धा भर दिला जाणार आहे। संघटन असेल आणि इतर कार्यकर्त्यांना आणखीन प्रोत्साहित करण्यासाठी कोणकोणते प्रोग्राम सुरू करणं गरजेचं आहे यावर सुद्धा भर दिला जाणार आहे। महाराष्ट्राकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। मग या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे विषय तो किती जागा लढवच्या मागील वेळेस किती निवडून आले होते आमदार, सदस्य, विधानसभेचे सदस्य, यावेळेस टार्गेट कसं असणार आहे आणि त्याचबरोबर की जे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे मुद्दे आहेत, मराठा आरक्षण असेल किंवा इतर काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या संदर्भातचे मुद्दे आहेत, नाराजगी कोणत्या मुद्द्यावर आहे हे सर्व जाणून त्यावर काय काय तोडगा काढला जाणार आहे या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। राज्यातील योजना कोणत्या आहेत, लाडकी बहीण योजना आणलेली आहेत, लाडका भाऊ योजना आणलेल्या आहेत, अशा कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत की ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत का, त्यांचा फायदा मिळेल का, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी जो आहे तो योग्य पद्धतीने मिळालेला आहे का, याचा संपूर्ण रिपोर्ट जो आहे, रिपोर्ट कार्ड जे आहे ते एक प्रकारे या बैठकीमध्ये तपासलं सुद्धा जाणार आहे। आणि केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना मतदारापर्यंत पोहोचणं, भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं, अशा अनेक अनुषंगानं ही बैठक असणार आहे। ही बैठक बराच वेळ चालेल, रात्रीपर्यंत चालणार आहे। त्यामुळे या बैठकीत अजून काय होतं हे पाहावं लागेल। रामराजे, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।